काय मूर्खपणा आहे हा. लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण तुम्ही संतापला आहात. विचारू शकतो का तुमच्या संतापाचं कारण? मद्रास प्रांतामध्ये परिया समाजाचे लोक राहतात ज्यांना अस्पृश्य मानलं जातं. ते रस्त्यानं चालत गेले तर म्हणे सवर्णांना विटाळ होतो, म्हणून सवर्णांनी न्यायालयात याचिका दाखल केली की त्यांना प्रतिबंध करा. न्यायालयानं मात्र त्यांच्या विरोधातच निकाल दिला. तरी सुद्धा हे वर्तमानपत्र असा दावा करतंय की न्यायालयाचा निकालच चुकीचा आहे. आता काय म्हणायचं याला? तर वर्तमानपत्रांनी समाजाला सुधारण्याच्या दिशेनं वाट दाखवायची, आणि हे तर समाजाला मागच घेऊन जात आहे. परंतु महाराज, परंपरा हेच सांगते, वर्तमानपत्रानं परंपरेला धरूनच बातमी छापली. या असल्या कसल्या परंपरा दिवाणजी? या असल्या परंपरांच्या नादी लागूनच आमचा देश पारतंत्र्यात गेलाय. प्रत्येकाने आपापल्या पायरीनुसार वागायला हवं. व्यवस्थेचा भाग आहे ही उतरंड. ही अशी अचानक कशी काय बदलेल? बदलायला हवी. सगळं बदलू शकतं, तरी उतरंड बदलायला काय हरकत आहे? या अस्पृश्य समाजातूनच असं एक नेतृत्व निर्माण व्हायला हवं. हे हा प्रवाह उलट्या दिशेनं घेऊन जाईल. मला मनोमन खात्री आहे हा माणूस नक्की तयार होईल. फक्त त्याला शोधून काढायची गरज आहे. अगदी मार्मिक बोललात महाराज. म्हणून तर मी आपल्या भेटीला अशाच एका मुलाला घेऊन आलोय. महाराज, हाच तो मुलगा, भीमराव रामजी आंबेडकर. अस्पृश्य समाजातला मॅट्रिक झालेला पहिला मुलगा. फक्त मॅट्रिकच नाही, त्यानं नुकतीच इंटरची परीक्षाही पास केली आहे. अत्यंत बुद्धिमान आहे, अभ्यासाची आवड आहे आणि आस आहे. अफाट वाचन करतो. परिस्थितीच्या रेट्यापुढे न झुकता त्याने जिद्दीनं आपलं शिक्षण पुढे चालू ठेवलंय. अहो, ज्ञानाची भूक एवढी आहे की त्यापुढे पोटाची भूक विसरून जातो. तहान भूक दिवस रात्र कशातच भान नाही. याला फक्त शिक्षणाची भूक आहे. अरे आण ना, आण सरबत आण. या ना महाराज. गुरुजी, आम्हाला जरा यांच्याशी एकट्याशी बातचीत करायची. इतकं कौतुक केलं, आम्हालाही प्रत्यक्ष बघू द्या. आम्हाला यांना काही प्रश्न विचारायचे आहेत.